थँक्यू सो मच दीपेशजी माने सर. पगलास बॉल टॉप एज आणि विकेट किपर स्लिप झाले, अदरवाईज झेलची शक्यता देखील होऊ शकली असती. बट सिंगल इथे कंप्लीट आणि सिंगल दरम्यान या इनिंगला इथे सुरुवात याची लढत आपण पाहत आहोत. सध्या सगळीला टीम ओमकार बॉईज एडवन आणि त्यांचा अगेन्स्ट त्रिशिका 11 वैतीपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट आपण पाहत आहोत ओमकार बॉईज एडवन अशी बॅटल. सिंगल दरम्यान सुरुवात झालेली आहे या पहिल्या सत्राला आणि मॅच 2 ओव्हरची मॅच फुल लेंथ आहे. लॉफ्टेड फटका आहे, बॉल गेलाय थेट लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. आणि मागील सामना जिथे सोडला होता तिथनच या सामन्याला आता इथे सुरुवात करतायत बॅटर विनायक यांचा बॅटमधनं अप्रतिम फटका षटकार पहिला या पहिल्या सत्रामधला. पण एकंदरीत जर आपण इथे पाहिलं की तुम्हाला ॲज अ बॉलर माहिती आहे की रबर बॉल क्रिकेट आपण खेळतोय, रबर बॉल ट्रॅव्हलही होतो आणि त्या अनुषंगाने बॅटरच्या रडारमध्ये रेंजमध्ये टाकणं हे कितपत योग्य आहे ॲज अ बॉलर हेही महत्त्वाचं राहिलं. षटकार पहिला आला. नेक्स्ट बॉल बॅकफुटवरती जाऊन पंच केला गॅप मध्ये, थ्रू द गॅप हा की बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरिजन बाउंड्री लाईनचा बाहेर 4. काय फटका आला. एकंदरीत या आधी जो षटकार आला तिथे पॉवर पाहायला मिळाली, पण त्यात नंतर प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरिजनला भेटत असताना हा चौकार. काय बॅटिंग होता आहे, कारण एकंदरीत फक्त मी पॉवरफुल स्ट्रोक खेळू शकतो, ताकदीच्या जोरावरती खेळू शकतो असं नाही आहे. प्रॉपर शॉट सिलेक्शनही आहे, चांगलं हँड आहे, कॉर्डिनेशनही आहे बॅटर विनायकचा बॅटिंगमध्ये. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली राहतोय. विकेट किपर कडून मिस्टेकही इथे झालेली आहे, त्या जोरावरती बाईच मिळेल सिंगल धाव फळक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 12 धावा धाव फलकावरती. 12 ऑन द बोर्ड. पहिलं षटक चांगली सुरुवात. 2 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये जरी इथे 20 ते 25 जरी बनवला तरी सुद्धा तो एक चांगला टोटल इथे असू शकतोय आणि त्याप्रमाणे सुरुवातही आहे. उडवलाय बॉल हवेमध्ये आणि हा की बॉल लॉंग ऑन रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर. काय फटका आलाय. आणखीन एक तडाखा. 6 षटकार. तेच तर एक्झॅक्टली मी सांगत होतो की ॲज अ बॉलर तुम्हाला ठाऊक आहे की रबर बॉल ट्रॅव्हल होतो, तिथे लाईन आणि लेंथ फार महत्वाची होऊन जाते. पण 2 चेंडू स्लॉट मध्ये पडलेत आणि ते गेलेत या प्लॉटचा बाहेर. दुसरा षटकार इथे येतोय आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 18 वरती. 20 ते 25 चा आपण उल्लेख करत होतो, आता असं वाटतंय की त्यापेक्षाही जास्त इथे बनवल्या जाऊ शकतात ज्याप्रमाणे बॅटिंग होत आहे. आणखीन एक रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केलाय आणि थेट पाठवला डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करत असताना आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक सिक्सर. आणि त्यात नंतर पहा बघा या गोष्टी तुम्हाला अर्नाला विभाग, अर्नाला किल्ला आणि होलीपाडा चषक इथेच पाहायला मिळू शकतात. आणि हे पहा सर्व आमचे क्रिकेटचे चाहते ग्राउंड मध्ये आलेत आणि जे फटके आलेत त्यासाठी स्पेशल बक्षीस बॅटरला दिलाही जातोय. आणि ही तर मजा आहे, या ग्राउंड मध्ये खेळण्याची मजा, या विभागामध्ये खेळण्याची मजा आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची मजा फारच वेगळी आहे. एक स्पेशल स्पर्धा आणि स्पेशल स्पर्धेमध्ये इथे स्पेशल बॅटिंग सध्या सगळीला आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये 24 सेकंड ओव्हर. विराजचा बॅटमधनं 2 चांगले फटके इथे आले. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल इथे मिस्टेक घडली. व्हाईट बॉल प्लस एक्स्ट्रा ही मिळेल. 1+1 मिळतील या 2 धावा. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 26 धावा धाव फलकावरती. जिथे मी सांगत होतो की 20 ते 25 जर बनल्या तर चांगला टोटल, पण इथे जर आपण पाहिलं तर फक्त 6 बॉलचा खेळच पूर्ण झाला आणि स्कोर कार्ड 26 ऑन द बोर्ड. लोवा फुल टॉस होता, प्लेन मिस, येतोय डॉट. पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या गतीने रन्स येत आहेत, रन्स बनत नाहीयेत, रन्स वाहत आहेत असंही मी म्हणेन. कारण एकंदरीत जी बॅटिंग आतापर्यंत राखली कौतुकास पात्र.
ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटचा टोला लागला. स्कोर कार्ड या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड या एका धावेच्या मदतीने 27-27 धावा फलकावरती. पॅन वरती टाकायचा होता बट आता की दिशा खराब. डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन इथे मिळेल बघा. मी म्हणेन की बघा आता स्कोर कार्ड या एक्स्ट्रा रनच्या साह्याने 28 धावा त्या स्कोर कार्ड वरती आहेत. बट जर इथे जे काही बॉल बाकी आहेत बाउंड्री नाकी दिली तर कमबॅक आहे. बट हा फटका वा विनायक वा. हा की बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक सिक्सर. इथे मी चर्चा करत होतो की बाउंड्री नाही दिली तर बट नेक्स्ट बॉल काऊ रिजनला क्लिअर करत असताना आणखीन एक धमाकेदार फटका. षटकार आणखीन एक आणि धावफलक आता 34 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉलवरती हा फटका बट आउटफील्ड तिथे स्लो आहे. त्याचा फायदा इथे फिल्डिंग साईडला मिळेल बट 2 धावा यस कंप्लीट होतील, 2 मिळतील. धावफलक आता 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 36 धावा धावफलकावरती. पण असं आपण म्हणूया की या 2 ओव्हरच्या मॅच मध्ये या पहिल्या सत्रामध्ये वैतीपाडा टीमने इथे एक मॅच विनिंग टोटल उभा केला असं मी आवर्जून सांगेन. कारण 36 धावा बनवला गेला आणि त्यामध्ये आणखीन काही ऍड होतील. बॅकफूट पंच बॉल गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईन पलीकडे. 4 चौकार. काय बॅटिंग राखली खऱ्या अर्थाने बॉलर्सचं मनोबल तोडणारी ही बॅटिंग. कारण बाउंड्रीज इथे सातत्याने येत आहेत. चौकार आला. आता शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, येतोय डॉट आणि अशा प्रकारे जर आपण पहिलं सत्र समाप्त. टोटल रन्स बनवण्यात आला 40 आणि 41 धावांचं एक मॅच विनिंग टोटल इथे सेट केलं टीम वैतीपाडाने अगेन्स्ट टीम ओमकार बॉईज. 8-1. बघा मागील सामन्यामध्ये 9 मध्ये 28 जरूर चेज केला बट तो सामना वेगळा होता, तिथे परिस्थिती वेगळी होती. पण इथे सध्या सगळीला अशी एक टीम खेळत आहे ज्यांनी आजच्या दिवसामध्ये डॉमिनेटिंग खेळ आतापर्यंत केला आणि त्यांचा अगेन्स्ट 2 ओव्हर्समध्ये 41 इथे चेज करायचे. पण एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर होईल सेकंड इनिंगला सुरुवात. धन्यवाद. कृषिका 11 वैतीपाडा टीम आणि त्यांचा अगेन्स्ट ओमकार बॉईज 8-1 ही बॅटल आपण पाहत आहोत. दुसऱ्या फेरीतील हा सामना आणि पहिलं सत्र झालंय समाप्त. पहिल्या सत्रामध्ये 39 आणि 41 धावांचं लक्ष इथे सेट करण्यात आलं. एक मॅच विनिंग टोटल इथे उभारलाय बट फिल्डिंग टीमलाही वैतीपाडा टीमलाही माहिती आहे की जर 40 आपण बनवू शकतो तर 41 चेजे होऊ शकतात. सो त्यासाठी बॉलिंगही चांगली करणं महत्त्वाचे राखलं आणि मिड कॉन्फरन्स सुरू आहे. चर्चाही केल्या जात आहेत आणि आता त्या चर्चेनंतर निष्कर्ष काय येईल, निकाल कोणाच्या बाजूने लागेल, कोण जिंकेल या गोष्टींची माहिती येत्या 12 चेंडूमध्ये आपल्याला मिळणार आहे. चला सलामी शेवटी पाठवा टीम 8-1. चला मित्रांनो क्विकली ओपनिंग पेअर ग्राउंडमध्ये पाठवा. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स त्यांचंही जितकं कौतुक करावं तितकं कमी. कारण अंपायरिंगचा स्टँडर्डही या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला पाहायला मिळाला. ऊन असो पावसाळा असो आणि सांगायची गोष्ट तर पावसाळ्यासोबत वादळही होतं आणि तरी सुद्धा अंपायरिंगचा स्टँडर्ड फार चांगला पाहायला मिळाला. विशालजी नाईक सर असतील, मनोजजी परीस सर असतील, भरपूर चांगली अंपायरिंग. त्यातल्या त्यात याच विभागामधला एक गोड आवाज तुम्ही ऐकला या स्पर्धेमध्ये दीपेशजी माने सर असतील. लाजवाब समालोचन, लाजवाब अंपायरिंग आणि लाजवाब स्पर्धा. एकूण एक गोष्टी चांगल्या पाहायला मिळाल्या या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेने एक गोष्ट तर संपूर्ण क्रिकेट जगताला सांगून दिली की पाऊस येवो अथवा वादळ येवो खेळ थांबणार नाहीये. येत्या 12 चेंडूंमध्ये करायच्यात 41 धावा.
बनतील की नाही हा प्रश्न. बारामध्ये करायचे 41 धावा. ओपनिंग पेअर नो चेंजेस. मागील सामन्यामध्ये ज्यांनी भरपूर चांगला खेळ दाखवला होता, आय होप आता तरी त्यांची नावं आपल्यापर्यंत आली असतील. नाही आली टीम ओमकार बॉयज एडवन. मित्रांनो, मला इथे तुमच्या डगआउट मध्ये जास्त खेळाडू दिसतात. एक 12th मॅन पाठवा प्लीज. एक 12वा खेळाडू पाठवा. कृष्णा राऊत या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. टीम ओमकार बॉयज 12th मॅन पाठवा प्लीज. मागील सामन्यापासून तेच सांगतोय. दोन ओव्हरची मॅच 41 करायचं आहेत आणि आता या कठीण परिस्थितीमध्ये यशाचा मार्ग टीम ओमकार बॉयज एडवन टीमला कोणी दाखवेल का, हा सर्वात मोठा प्रश्न. की टीम क्रिशा 11 वैतीपाडा इथे इझिली आपल्याला ही बाजी मारताना दिसेल का. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फुल लेंथ होता, बट इथे सिंगल साठी नकारलंय. बघा, या षडाला सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तो बॅटर आहे ज्याने मागील एक निसटता विजय मिळवून दिला होता ओमकार बॉयज एडवन टीमला. बट सध्या सगळीला तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. बघा, या षडाला मी म्हणेन की विकेट पेक्षा तुम्हाला रन्स कशा बनतील ना त्याकडे जास्त लक्ष द्यायचं. कारण बघा, जर विकेट तुम्ही हातामध्ये ठेवाल आणि रनचेस पूर्ण नाही होणार तर त्या विकेटचा काही फायदाही नाहीये. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि आता सिंगल इथे घेतली जाईल. सिंगल इथे मिळेल. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही सिंगल. स्कोर कार्ड आता 1 वरती. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 मध्ये करायच्या 40 धावा आणि 10-40 समीकरण. आणि हा सामना पूर्णपणे सध्या सगळीला तरी मी म्हणेन की वैतीपाडा टीमचा बाजूने इथे झुकला. कारण 10-40 इक्वेशन बघा, टेनिस बॉल क्रिकेटमध्येच आपण रेअरली चेज होताना पाहतो. हे तर रबर बॉल क्रिकेट आहे, इथे तर आणखीन अवघड कार्य आहे. पण हे अवघड कार्य इथे साध्य करण्याची तयारी बॅटर्सची आहे का, टीम ओमकार बॉयज एडवन टीमचे आहे का, हेही प्रश्न इथे उभे होत आहेत. बट चला, फिल्डिंग साईड थोडा वेळ कमी घ्या. कृष्णा राऊत या फर्स्ट ओव्हरमध्ये पगले 2 चेंडू जर आपण पाहिले, कृष्णालाही ठाऊक आहे की इथे सिंगल्स डॉट बॉल म्हणजे आपण या मॅच मध्ये ऑलमोस्ट पुढे जातो, विजयाच्या दिशेने जातो. कारण या मॅच मध्ये जर एडवन संघाला जिंकायचं ना तर त्यांना फक्त बाउंड्रीज हव्या आहेत. सिंगल डबलने काही होणार नाहीये. शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, मिड विकेटला फिल्डर डाऊन दी बॉल आणि कॅचही पकडली जाईल. आणि या कॅच सोबत असं वाटतंय की मॅचही पकडली आहे. फार मोठा धक्का इथे लागलाय टीम ओमकार बॉयज एडवन टीमला. धक्का पगला लागला. क्रमांक 3 वरती न्यू बॅटर. धक्का इथे पगला लागला. नेक्स्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि पॉइंट रिजनला आता फिल्डर पोहोचतात. तोपर्यंत सिंगल इथे इझिली मिळेल. बट असं वाटतं की ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज आहे बॅटरची की पराभव स्वीकारला की काय. कारण बघा, 41 धावा मी म्हटलं होतं की चेज होऊ शकतात, बट तो इंटेंट, ते प्रयत्न दिसलेच नाहीयेत. हा फटका बॉल हव्यामध्ये आहे, लॉंगॉलला फिल्डर आहेत आणि कॅचही पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. बघा, या क्रीडांगणावरती जर आपण पाहिले ना तर बाउंड्री लाईन्स डीप आहेत. इझिली बाउंड्री क्लिअर करणं हे सोपं नाहीये. कारण तेच लागलं आणि त्या जोरावरती इथे सफलता आणखीन एक मिळेल. धक्का इथे लागला टीम ओमकार बॉयज एडवनला. आणि आता असं वाटतं की या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहेत. कारण
जे मी सांगितलं की इंटेंट प्रयत्न ज्याप्रमाणे करायला हवे होते त्याप्रमाणे झाले नाहीयेत. आता ही स्मॅश केलंय डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय बट आउटफील्ड थोडी स्लो आहे बट तरी सुद्धा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार हॅमर केलं होतं, चौकार इथे येतोय. 4 धाब्यांचा मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 6 धाबा धावफलकावरती म्हणजे अजूनही जर आपण पाहिलं तर 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि या अंतिम षटकामध्ये बॉलर तयार होतात. युवराज येतात. 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 35 करायचं. बघा सटीक लाईन आणि लेंथ वरती जर बॉल टाकले तर मी म्हणेन की 35 बनवू शकत नाही. फार टफ इक्वेशन आहे आणि पहिलाच बॉल एज लागली आहे आणि दरम्यान तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इथे कंप्लीट केली जाईल ही सिंगल. आणि आता हे सुनिश्चित झालंय की या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने कोण जाणार आहे. टीम वैतीपाडा फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग चांगली केली. विराज असो विनायक असो लाजवाब बॅटिंग राखली दोन्ही बॅटर्सनी आणि त्यात नंतर बॉलर्सनेही फार इम्प्रेस केलं. हार्ड लेंथ होता, शॉर्ट पिच टाकला, डक केलं बॅटरनं बट इथेही 22च्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. खऱ्या अर्थाने पाकलं गेलं तर याआधी मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की हार जीत इट्स अ पार्ट ऑफ द गेम बट तुम्ही खेळले कशा प्रकारे तेही महत्त्वाचं राहतं. बट नाखुश असेल टीम एडवन कारण इथे कुठे ना कुठे बॉलर्स देखील आपण परफॉर्मन्स पाहिला ज्याप्रमाणे करायला हवा होता त्याप्रमाणे नाही झाला. पण त्यात नंतर बॅटिंगमध्ये रिकव्हरी होईल असं वाटलं बट तिथेही वैतीपाडा टीमचा बॉलर्सने इथे डॉमिनेट केला. प्लेन मिस आणि इथे रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची शक्यता होईल का आणि कोणता प्रयत्नही केला नाहीये आणि बॉलर इंटरेस्टेडही नाही आहेत रनआउट घेण्यासाठी. सिंगल इथे कंप्लीट झाली. पुढचा बॉल आता ही शॉर्ट पिच वन्स अगेन प्लॅन मिस. आणखीन घेतोय डॉट. पुल करण्याचा प्रयत्न होता पण जी अतिरिक्त गती होती त्यामध्ये बीट झाले आणि आता बॉल बाकी आहेत या मॅच मध्ये. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. आता कमी गतीने टाकला, हॅमट केलं आणि बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार इथे येतोय बट मेहरबा आते आते देर हो गई कारण हे फटके कदाचित थोडे आधी हवे होते. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. अगदी सहजरित्या ही बाजी इथे मारली आहे टीम वैतीपाडाने. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. या आधीच्या सामन्यामध्ये देखील त्याने करून दाखवलं आणि